हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सगळे? मजेत ना? मी स्नेहल तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. ॲक्च्युली खूप दिवसांपासून तुमच्याशी बोलायचं होतं, बट जमलंच नाही. डिलिव्हरीनंतर आय डोंट थिंक ॲक्च्युली कुठला ब्लॉग अपलोड झाला तसा. त्याच्यात ॲक्च्युली आपण गप्पा वगैरे मारल्या आहेत, कारण पिल्लूकडे पण आता बघायचं असतं. आणि रिसेंटली आपण नेमिंग सेरेमनी पण केली, त्याचे पण थोडी धावपळ वगैरे चालू होती. सो आता ती थोडी झोपली आहे. म्हटलं चला पटकन आपण गप्पा मारून घेऊया. सो तुम्हाला ॲक्च्युली टायटल आणि थंबनेलवरनं तर कळलंच असेल ब्लॉग कशाबद्दल आहे. थोडा वेगळा आहे ॲक्च्युली. सो तुमच्या घरात जर लहान बेबी असेल आणि तुम्ही जर त्याचं एखादं फंक्शन प्लॅन करत असाल, मेड बी त्याचं नेमिंग सेरेमनी असेल, फर्स्ट बर्थडे असेल किंवा इवन 5th बर्थडे असेल, तर त्याची जे हॉल असतो त्याच्यामध्ये त्यांची जी एंट्री, बेबीची जी एंट्री करतो आपण, त्यासाठी आपल्याला नेहमीच वेगळं काहीतरी करायचं असतं. आणि नॉट ऑलवेज जे आपले डेकोरेटर्स वगैरे असतात त्यांनी दिलेले ऑप्शन्स आपल्याला नेहमीच अफोर्डेबल असतील असं नाही आहे आमचे. तसंच काहीतरी आमच्या बाबतीतसुद्धा झालं. ॲक्च्युली आम्ही आमच्या बेबीचं नेमिंग सेरेमनी रिसेंटलीच पार पडलं आणि तेव्हा आम्ही तिच्या एंट्रीसाठी आम्हाला थोडं वेगळं काही करायचं होतं. आणि जे आम्हाला फोटोग्राफरने किंवा इवन डेकोरेटर्सने जे ऑप्शन सांगितले ते आम्हाला तितके आवडलेसुद्धा नाहीत आणि अफोर्डेबलसुद्धा नव्हते. सो व्हॉट वी डिसायडेड वॉज, जो स्ट्रोलर आहे आमच्याकडे, बेबी स्ट्रोलर जो असतो, त्यालाच आम्ही घरच्या घरी डेकोरेट केलं आणि खूप छान झालं ते. सो म्हटलं चला ते सगळं प्रोसेस कशी होती, कसं डेकोरेट केलं, ते सगळं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करू. सो तुम्हालासुद्धा त्याची नक्की हेल्प होईल. सो बिफोर वी कंटिन्यू अहेड, टू सबस्क्राईब टू द चॅनल. असेच नवीन कंटेंट्स आम्ही टाकत राहतो आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. चलो लेट्स बिगिन. बघूया आम्ही कसं केलं. सो आपले फंक्शन गावाला असल्यामुळे आम्ही आपल्या गावी आलो आहे, अकोले संगमनेर या ठिकाणी. आणि इथे हे ॲक्च्युली एकमेव दुकान आहे जिथे आम्हाला सगळं डेकोरेशनचं सामान मिळतं. त्यामुळं मी इकडे असल्यावर आम्ही नेहमी इथंच येणं पसंत करतो. सो तुम्ही पण जर अकोलेमध्ये असताल तर इथं नक्की या. सो हे आहे दीप ज्योती नॉवेल्टीज, अगस्ती शाळेच्या समोर आहे. वन मोर थिंग, हे काही पेड प्रमोशन वगैरे नाही आहे. हे माझं पर्सनल चॉईस किंवा पर्सनल फेवरेट आहे, आय वुड से. सो आपल्या डेकोरेशनसाठी जे बेसिक लागणारं सामान आहे, जसं की कार्डबोर्ड, चार्ट पेपर, काही डेकोरेटिव्ह पेपर, ते घेऊन आता आम्ही घरी आलेलो आहोत. आणि हे आहे आपलं स्ट्रोलर ज्याला डेकोरेट करायचं आहे. सो लेट्स गो. सो इथे आम्ही स्ट्रोलरला थोडं इन्क्लाइन करून घेतलं आहे, कारण आम्ही फंक्शनमध्ये तसं वापरणार आहोत. आणि आता आपण त्याचं मेजरमेंट घेऊया की आपण तो कार्डबोर्ड आणि जे आपण पुढे त्याला चॅरियटसारखं बनवणार आहोत ते कुठे लावू शकतो. हे आधी आपण माप घेऊया. सो एकदा की आपण मेजरमेंट्स घेतले आहेत आणि वी नो की आपल्याला आपल्या स्ट्रोलरसाठी किती कार्डबोर्ड लागणार आहेत, आपण इथे बाकीचा कार्डबोर्ड मेजरमेंट घेऊन कट करून घेऊया. सो नेक्स्ट आपल्याला आता कार्डबोर्डचे जे बेस आहे त्याला थोडा राऊंड सर्क्युलर एजेस करायचे आहेत. सो त्यासाठी आम्ही न्यूजपेपरवर सर्कल कट करून घेतलेला आहे आणि त्याच मेजरमेंटने आपण दोन्ही कार्डबोर्ड्स कट करून घेऊ. सो हिअर वी गो. हे आपले 2 साईड्स कट करून झालेले आहेत. हे इथे आपल्याला स्ट्रोलरला साईडला लावायचे आहेत. सो नेक्स्ट आता आपण आपला कार्डबोर्डला जो आपण चार्ट पेपर आणलेला आहे त्याने कवर करत आहोत. सो हिअर वी गो. इथे आपल्याकडे 2 कार्डबोर्ड, आपले 2 साईड्स चार्ट पेपर राऊंड रेडी झालेले आहेत. सो आपण आपल्या स्ट्रोलरला राऊंड पाहूया कसे दिसतात. सो इथे आता आपल्याला आपल्या चॅरियटसाठी व्हील्स लावायचे आहेत. सो इथे आपण त्याचे मेजरमेंट्स घेऊया.
सो इथे आपण एखाद्या प्लेट किंवा डिशच्या हेल्पने राऊंड कट करून घेणार आहोत कार्डबोर्डचे. सो आपल्याकडे 2 साईड्स आहेत आणि एका साईडला 2 व्हील्स, असे आपण 4 राऊंड कट करून घेणार आहोत. So here our wheels are also ready. So it's time to decorate our wheels now. So आपल्याकडे जो काही डेकोरेटिव्ह पेपर असेल त्यांनी आपण आपले 4 व्हील्स असे डेकोरेट करून घेणार आहोत. नाव दॅट आर व्हील्स आर ऑल्सो रेडी. इथे आपण मेजरमेंट घेऊन आपल्या चॅरियटच्या साईडवर मार्क करून घेऊया आपल्याला ते व्हील्स एक्झॅक्टली कुठे स्टिक करायचे आहेत. सो इथे आता आम्ही आपल्या स्ट्रोलरमध्ये जे काही कुशनिंग होतं आतमध्ये ते काढून घेतलेलं आहे आणि इथे ॲक्च्युली हे पण काढायचं होते पण ते निघत नाही आहे. सो त्याला आपण डेकोरेशनमध्ये कवर करू आणि आपल्या कार्डबोर्डला पण आम्ही होल्स मारून घेतले आहेत. सो त्याला आपण रिबिनच्या हेल्पने स्ट्रोलरवर लावून देऊ. सो इथे आपले मेन काम तर झालेले आहेत. आम्ही आपले दोन्ही कार्डबोर्ड स्ट्रोलरला लावून घेतले आहेत. सो त्यांनी आपला प्रॉपर चॅरियटचा लुक येतो आहे. सेम त्या साईडने सुद्धा आहे. आणि इथे आता बाकी जे काही डेकोरेशन सामान आहे जसं की बेल्स, फ्लावर्स वगैरे ते आपण आपल्या हिशोबाने त्याच्यावर लावू शकतो. दिस ॲक्च्युली कम्प्लीट्स द मेजर 80-90% ऑफ द वर्क. आता इथे आमचे बेल्स तर लावून झाले आहेत आणि इथे माझ्याकडे काही डेकोरेटिव्ह माळासुद्धा आहेत. सो आपण ते पण लावून घेऊया. सो या माळा लावून घेतल्यानंतर इथे जे मागे कवर असतं ते सुद्धा मी टाय करून घेतलेलं आहे रिबिनने, जेणेकरून आपल्याला बॅक साईडला सुद्धा काही डेकोरेटिव्ह नेटचं फॅब्रिक वगैरे टाकता येईल. सो इथे आता ऑलमोस्ट डेकोरेशन झालेले आहे. जे काही घरात अवेलेबल मटेरियल होतं त्याने आम्ही बऱ्यापैकी डेकोरेट केलेलं आहे आपल्या चॅरियटला आणि मध्ये फक्त ते व्हाईट कलरचं कार्पेट टाकायचं राहिलं आहे. सो ते टाकून मी तुम्हाला फायनल लुक दाखवते. सो हिअर इज द फायनल लुक ऑफ आवर चॅरियट. So this is how we use the chariot at our function. बाळाचे आई बाबा या वरती सोफ्यावरती